चला पंच आपली जागा पकडायची आहे. आज या ठिकाणी ही स्पर्धा सक्सेस होण्यासाठी ज्या काही दानशूर व्यक्तींनी आम्हाला या ठिकाणी मदत केली आहे त्यांची नावे आम्ही वाचून दाखवतो. थोडक्यामध्ये त्यांचं नाव घेणं आमचं आद्य कर्तव्य आहे. आई कन्स्ट्रक्शन 5,000 रुपये, श्री गजानन कोल्पे 1,000 रुपये, श्री शंतनू राजके 2,000 रुपये, श्री रवींद्र कोंडल 1,000 रुपये, श्री तुळशीदास कोंडल 500 रुपये, दयेश कुलपे श्री 500 रुपये, निलेश लोंढे 500 रुपये. पंच 5-5 षटकांचे सामने पण 25 मिनिटं 25 मिनिटांमध्ये सामना आटपायला पाहिजे आपल्याला. निलेश लोंढे 500 रुपये, श्री मोहन लोंढे 500, गजानन लोंढे 500 रुपये, जयहिंद हालुकाना 1,000 रुपये, हरिश्चंद्र भिवे 500 रुपये, गणेश भाटे 1,000 रुपये, केसरीनाथ भाटे 500 रुपये, नरेंद्र हालुकाना 500 रुपये, वासुदेव कोली 1,000 रुपये, नितेश चिटे 500 रुपये, दीपक बुदके 1,000 रुपये, श्री शैलेश वर्तक 1,000 रुपये, अंकुश पाटील 3,000 रुपये, आशिक मनियार 5,000 रुपये, गणेश घाटगे 1,111 रुपये आणि अवधूत वेताळ 500 रुपये. या सर्व देणगीदारांचे मी जयलंकेश ग्रुप तर्फे मनापासून आभार व्यक्त करतोय. घेऊन चालतोय सामन्याकडे आपल्याला. समीर आणि हे संपूर्ण जे नियोजन आपण बघतो, ही भव्य दिव्य स्पर्धा आपण जे बघतो या ठिकाणी कशा प्रकारे आयोजित करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण नियोजनाचा भार आमच्या सन्माननीय दमदार आमदार श्री महेंद्र शेठ दळवी साहेबांनी या ठिकाणी उचललेला या संपूर्ण स्पर्धेचा भार. धन्यवाद आमदार साहेब. आमदार साहेब सध्या अधिवेशनामध्ये बिझी असल्यामुळे आज पहिल्या 2 दिवस ते उपस्थित राहू शकत नाही आहेत, परंतु त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे की मी 3ऱ्या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करीन. त्याप्रमाणे आपण त्यांची हजेरी बघणार आहोत पुढच्या उद्याच्या दिवसामध्ये. त्यांची सन्माननीय उपस्थिती प्रार्थनीय असेल सर्वांना. आणि ते आले मैदानात की खरोखर आमच्या सुद्धा अंगामध्ये एक प्रकारची वेगळी ऊर्जा निर्माण होते. धन्यवाद आमदार साहेब, आपला खूप खूप आभारी आहोत. या स्पर्धेला आता शुभारंभ होतोय. या ठिकाणी पहिला सामना आपण बघतोय. वंश रुद्रांश 11 थर्ड पार्टी योगेश मात्रेचा हा संघ फलंदाजीसाठी उतरलेला आहे आणि त्याच्या समवेत ऋग्वेद मित 11 थर्ड पार्टीचा संघ आहे. शैलेश वर्तक आणि त्याचा मित्र रोहन मात्रे यांचा दोघांचा संघ आहे. श्री गणरायाला अभिवादन करून त्याचप्रमाणे जे आमचे शहीद बांधव वीर जवान जे सीमेवर लढत आहेत, ज्यांच्यामुळे आपण सुखरूप आहेत, त्यांना वंदन करून त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश्री शिवछत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी मी विकास साखरकर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आणि ज्यांनी रोहा तालुक्यामध्ये शमीरबाई संपूर्णपणे धूम मचवलेले आहे असे आमचे परममित्र मुन्ना बुखारे शहजाद भाई या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. मी जय लंकेश ग्रुपतर्फे माझ्या स्वतःच्या हृदयाच्या अंतकरणापासून त्याचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय आणि त्यांना डायरेक्टली व्यासपीठावर न जाता आमच्यासोबत समालोचक कक्षामध्ये बसण्याची मी विनंती करतोय. या स्पर्धेला सुरुवात होते. या ठिकाणी आजच्या सामन्याला पंच दर्शवतात. सामना सुरू झालेला आहे. टायमिंग लावलेला 25 मिनिटांमध्ये पहिला हाफ होणं गरजेचं आहे, नाहीतर पंच पेनल्टी तुम्हाला काय देतील ते सांगतो. गोलंदाजीसाठी येतोय अंकुश गोदडी, नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला थळेश्वर थळ संघाचा खेळाडू. पहिला चेंडू आपण बघतोय. सुरुवात झालेली आहे. महेश थेरोटेकर 40+ संघाचा, थळेश्वर थळ संघाचा 40+ संघाचा खेळाडू आज बघतोय आपण. पालती संघाचं प्रतिनिधित्व करतोय, सलामी वीराची भूमिका पार पाडतोय आणि त्यासोबत आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंडला गणेश खरत. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर महेश थेरोटेकरने सुरुवात केलेली धावसंख्येला अंकुश गोंधळीचा पहिला चेंडू आपण बघितला ऑफब्रेक पद्धतीचा. साई गणेश थळ या संघाचा हा खेळाडू आपण बघतोय. गणेश घरत
पुढचा चेंडू ऑन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला अंकुशचं कौतुक करावं लागेल. क्रिकेट पासून कित्येक वर्ष दूर असून सुद्धा अचूक टप्प्यावरचा हा चेंडू होता. फलंदाजाला बुचकळ्यात पडलं, चेंडू टप्पा पडल्यानंतर आउटस्विंग पद्धतीने गेला होता आणि अंकुश गोंधळेला प्रकाश आलेकरांनी पहिल्या षटकासाठी का आणलंय याचं एक उत्तम उदाहरण दाखवून दिलंय प्रकाश आलेकर यांनी सुद्धा. नंतरचा चेंडू आपण बघतोय पुन्हा एकदा ब्रेक पद्धतीचा चेंडू, अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू गोलंदाजी करतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत मारुती घरत. 50+ एक खेळाडू आहेत शिवशक्ती लोणारा संघाचे. मारुती घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आपण मैदानात बघतोय सर्वात बुजुर्ग खेळाडू या स्पर्धेमधील, परंतु तरुणाला लाजवेल असं त्यांचं फुटवर्क आहे, त्यांचं बॉडी लँग्वेज आहे. गणेश घरतसाठी पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा खडे मारण्याचा प्रयत्न केला होता. कसा बसा चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचला, मात्र एका धावेपेक्षा जास्त धावा मिळत नाहीये. परंतु अंकुशचं खरोखर कौतुक करावं लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी त्याची पहिल्या षटकामध्ये दिसून आली. पहिले जे आपण 4 चेंडू बघितले त्यामध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत. अजूनही मोठ्या स्ट्रोक्स खेळण्याची संधी दिलेली नाही आहे त्यांनी. या वेळेला मात्र महेशच्या बॅटमधून एक जबरदस्त असा स्क्वेअर कटचा फटका येतो. चेंडू जातो डीप कव्हर रिजन मध्ये, सीमा रेषा पार, मिळतोय खटखटीत चौका. सवारी शिवाजी चौकामध्ये गए, चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये गए, चौकामध्ये. या ठिकाणी आपण बघतो चौकार मारल्यानंतर धावसंख्यात अचानक वाढ झाली. ऑथराइज खेळण्याचा प्रयत्न केला, खेळतोय चेंडू जातोय तो वाईस लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. आदित्य घरत त्या ठिकाणी आदित्य मात्र क्षेत्ररक्षण करतोय आणि या शेवटच्या चेंडूवर 1 धाव येऊन या पहिल्या षटकाची समाप्ती केली जाते. पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय 8 धावा खर्च होत आहेत. अंकुश गोंधळीचं षटक कसं बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 8 धावा जरी खर्च झाल्या तरी त्या सुद्धा एक एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणता येणार नाही. 8 धावा खर्च झाल्यात, अतिशय चांगलं षटक. आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा अंदाज येण्यासाठी चेंडूचा वेळ लागतो. काय वेळेला पहिलाच सामना आहे स्पर्धेचा आजच्या दुसऱ्या दिवसातला, आणि त्या पद्धतीने त्यांनी चांगला सुरुवात सुद्धा केलेली आहे. ती महेश थेरोटेकर आणि त्याचा साथीदार आकाश घरत यांनी. महेश थेरोटेकर वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय आणि गणेश घरत आपण बघतोय 1 धाव एका चेंडूचा सामना केलाय आणि एका धावेवरच खेळतायत ते. दुसरं षटक आपण बघतोय मारुती घरतच्या हातामध्ये चेंडू प्रकाश आलेकांना सोपवत आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक. प्रेक्षकांची सकाळपासूनच उपस्थिती आपण बघतो या ठिकाणी लागलेली आहे. या ठिकाणी प्रेक्षकांना बसण्यासाठी पॅव्हिलियनची सुद्धा खेळाडूंना सोय करण्यात आलेली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाला मी विनंती करतोय. महेश पद्धतीच्या चेंडूला भिरकावून देतो त्या ठिकाणी. चेंडूला तर सीमा रेषा पार, षटकार. हॅलो, एक षटकार बघायला मिळाला आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. शॉर्ट ऑफ गुडलेग पद्धतीचा चेंडू. महेश थेरोटेकरला माहिती आहे मारुती कशा पद्धतीचा गोलंदाज आहे आणि मारुतीला सुद्धा माहिती आहे की महेश काय खेळाडू आहे, कोणत्या पद्धतीचा खेळाडू आहे. त्या पद्धतीने या 2 बुजुर्ग खेळाडूंमधील द्वंद्व प्रेक्षकांना बघायला नक्कीच आवडणार आहे. पुढचा चेंडू मारण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण आणि झाला असता चांगली फेक. अंकुशच्या ॲथलेटिक गिरीचं खरोखर कौतुक करावं लागेल. क्रिकेट पासून सुद्धा कित्येक वर्ष दूर असून सुद्धा त्याने जाणवून दिलेलं नाहीये आपल्या देहबोलीतून की मी क्रिकेट पासून लांब आहे. कदाचित नवी मुंबईमध्ये प्रॅक्टिस करत असावेत. पद्धतीचा चेंडू आकाश घराच्या बॅटमधून निघतोय. सरळ 3 तास धावून सलामीला षटकार.
मात्र मिळालेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे आज एका धावेने 22 धावा. दुसरं षटक आपण बघतोय. दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार लगावलेले आहेत. हा जो वेळ आहे तो तुमच्या खात्यामध्ये पकडला जाईल. फलंदाज स्वतःचा बाजू सेव्ह करण्यासाठी फक्त तो जर जाणून बुजून जर त्याने हाताने वगैरे लागला तरच तो चेंडूला फलंदाज बाद दिला जाईल डिस्टर्ब केल्यामुळे. अन्यथा फलंदाजाला मुभा असते की त्यांनी स्टंपला कव्हर करून धावत देण्याची. आणि हे आपणास सांगावेच नको. मारुती घरत या ठिकाणी आपलं या षटकातील पुढचा चेंडू टाकताना याही वेळेला ओव्हरऑल केली होती. चेंडू येतो कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये सीमारेषा पार मिळतोय वेलकम चौका. मारुती मात्रेच्या या मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र चांगलाच त्याच्यावर हल्ला गोल केला जातोय. धावसंख्या बघतोय आकाश घरत अतिशय आणि त्याचा साथीदार महेश ठेरोटेकर अफलातून खेळ करत आहेत. 26 धावांपर्यंत धावसंख्या पोहोचवली. याही वेळेला जोरदार मारण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न सक्सेसफुल होतोय. चेंडू जातोय वर सीमारेषा पार चौका. महेश ठेरोटेकर दाखवून देत नाही की माझं वय 40+ वरती आहे. आपल्या फलंदाजीतून नेहमी आपल्या जलवा दाखवत असतो, नेहमी दाखवत असतो. तिसरं षटक बघतो आपण या ठिकाणी थळेश्वरचे एक्सप्रेस व्हॅन आशुतोष देवकर या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय. थळेश्वर थळ संघाचा महत्वपूर्ण गोलंदाज आज आपण बघतो या ठिकाणी ऋग्वेद मिथ थल लाठी या संघाचं प्रतिनिधित्व करताना आज कशा प्रकारची गोलंदाजी करतो. अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाज आहेत त्यांच्याकडे. परंतु आज मारुती घरतच्या हातामध्ये चेंडू सोपवला होता अनुभवाच्या. परंतु त्यांना आज पुरेपूर चांगला चेंडू पहिलाच ऑफसाईड पिचिंग चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता आकाश घरतने. परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क गणेश घरत खरोखर चांगला खेळताना दिसतो आपल्याला. एका षटकाराच्या सहाय्याने तब्बल 8 धावांवर खेळतोय. आणि महेश ठेरोटेकरचे तर जलवा आपण बघतोय या ठिकाणी 3 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्याने तो 22 धावांवर खेळतोय. चांगला स्ट्रोक बघायला मिळतो या ठिकाणी. परंतु हा स्ट्रोक फक्त 1 डिक्लेअर धावांसाठी जातो. 1 धाव मिळते आणि धावसंख्या होती ती 21 धावा. 31 धावा 31 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. मी विनंती करतो जयलंकेश ग्रुपच्या सर्व सदस्यांना की आपण संपूर्णपणे सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे, जेणेकरून आपण मागच्या साईडला जवळजवळ 9 ते 10 जण आहेत आपले. आणि पॅन्टी घाला प्लीज. गणेश घरत चांगला या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता. त्याची कडा घेतली आणि चेंडू गेलाय तो डिक्लेअर झोन मध्ये. चेंडू पलीकडच्या साईडला जातो. दातेवाडीला सलामीसाठी जातो. 1 धाव मिळते आणि संघाची धावसंख्या होती ती 32 रन. 32 धावा धावफळ करावं लागत आहेत. या पहिल्या 2 षटकाला सलामीवीरांसाठी चांगली पार्टनरशिप दिली. आशुतोष देवकर या ठिकाणी चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. चांगला चेंडू पुन्हा एकदा धावचीची शक्यता. परंतु क्षेत्ररक्षणात थोडासा धक्का प्रकाश आलेखानाच्या हातातून चेंडू निसटला आणि त्याचा फायदा आपण बघतोय. फलंदाज मात्र बाद होतोय. स्पीडचा फायदा होतोय संघाला. फलंदाज बाद.
आहेत आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. याच्यावरून त्याची इकॉनॉमीची आपण बघू शकतो कशा पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे ते. पुन्हा एकदा चांगला चेंडू, ऑफस्टंप पिचिंग चेंडू होता. ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला फिरवण्याचा प्रयत्न होता महेश ठेरोनेकरचा. चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क झालेला नाहीये. चेंडू सरळ यष्टिरक्षक कर्णधार प्रकाश आलेखानाच्या हातात जाऊन फिरावला होता. कुठल्या प्रकारे धाव निघत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते या ठिकाणी आणि पुढचा चेंडू पुन्हा टाकण्यास तयार आशुतोष दिवकर. पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक्सप्रेस मी उगाच म्हटलेलं नाहीये. थर्ड एक्सप्रेस अफलातून गोलंदाजी. षटकाची समाप्ती होते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 32 धावा. असं वाटलं होतं की 2 षटकात तब्बल 30 धावा लागल्यानंतर हा संघ वंश रुद्रांश 11 थर्ड पालखीचा संघ खूप मोठी मजल मारेल. कदाचित आज धावसंख्येचा उच्चांक होईल की काय, परंतु आशुतोष दिवकरने या षटकाने मात्र या सामन्याचं थोडंसं पारडं का होईना ते उलटवलेलं आहे आणि या षटकात फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. अतिशय चांगलं षटक बघायला मिळालं ते आता आशुतोष दिवकर यांचं आणि धावसंख्या आहे ती 32 धावा 3 षटकांच्या अखेरीस. आणि वैशिष्ट्य काय तर एकही वाईट बॉल पडलेला नाही या 3 षटकांमध्ये. या पहिल्या इनिंग्समध्ये अतिशय सुंदर शिस्तबद्ध मारा बघायला मिळालेला आहे. 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाजीसाठी तो कल्पित कोळी. आणखी एक फलेश्वर थळ संघाचा नवोदित गोलंदाज कल्पित कोळी. त्याला आज पाचारण करण्यात आलेलं आहे. वंश मित आणि रुबिओ 11 थर्ड पालखीच्या संघाच्या ताफ्यामध्ये. पहिला चेंडूवर जोरदार प्रहार केला जातोय. चेंडू जातोय सीमारेषाच्या पवन आलेला षटकार. पहिल्या चेंडूवर पवन कोंडाजी दर्शवून देतोय की मी सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीमध्ये का होतो. परंतु कल्पित कोळीचं नवोदित गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगला कमबॅक केलाय त्याने. पवन सारख्या फलंदाजाला थोडंसं विचार करायला भाग पाडणारा हा चेंडू होता. अतिशय चांगला चेंडू कल्पित कोळी याचा. त्याचप्रमाणे फळेश्वर थळ 40+ आणखी झुंजार खेळाडू हेमंत गुंजाल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेला चेंज ऑफ पेस पद्धतीने टाकला होता. टप्पापणे काहीसा आतमध्ये येतोय. पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूला फटका बसत नाहीये. पंचांचा इशारा तो लेग बाईच्या रूपामध्ये आलेली एक धावसंख्या झालेली आहे 1 ने वाढून 39 धावा. हेमंत गुंजाल यांचं मनापासून स्वागत जय लंकेश ग्रुपच्या या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय. महेश ठेरोनेकर जोरदार मारण्याचा प्रयत्न करतो. फटका फसलाय आणि मारुती म्हात्रे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता. मारुती घरत एक धाव मिळते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न होतो सक्सेसफुल. 2 धावा मिळतात. 3 धावा मिळाल्या. महेश ठेरोनेकरचा फटका होता. धावसंख्या झाली 42 धावा. महेश ठेरोनेकरला एक जीवनदान मिळते. पवन कोंडाजी श्री गणेश सालमाला संघाचा हा एक जबरदस्त ऑलराऊंडर फलंदाज आणि या यंदाच्या मोसमामध्ये चांगला बहारदार परफॉर्मन्स करताना दिसतोय आपल्याला. तो गेल्या 2 ते 3 वर्षात पवनने कित्येक वेळा स्पर्धेमध्ये आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने कित्येक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. आणि थळचा जो आपला संघ आहे थळ जो ज्या वेळेला जातो तालुका लेवलला खेळायला जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये खेळायला तेव्हा नक्कीच नेहमीच त्याचा पवन कोंडाजीचा सहभाग असतो त्या संघामध्ये सुद्धा. कल्पितचा पुढचा चेंडू. हा मात्र चेंडू आपण फक्त बाउन्सर पद्धतीचा चेंडू. पंच दर्शवतात हा चेंडू व्हाईट बॉल आहे बाउन्सरच्या रूपामध्ये. एक अवांतर धाव मिळते. एक इशारा मिळतोय फलंदाज कल्पितला. धावसंख्या झालेली आहे 43 रन 43 धावा. याच्या नंतरचा सामना एक जोरदार प्रहार केला जातो या ठिकाणी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1 बाउन्स विजूच्या हातामध्ये चेंडू जातोय. विजू अक्षय ठाकूर अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आणि चांगली फेक सुद्धा करतोय. 1 धाव मिळते आणि धावसंख्या होते 44 धावा 44 रन. स्लोअरवर टाकण्याचा प्रयत्न केला जातो चेंडू.
डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये अंकुश गोंधळीच्या हातातून थोडंसं मिसफिल्ड होतोय आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाज उचलतात. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेटचा नमुना या ठिकाणी बघायला मिळाला या दोन्ही खेळाडूंकडून. 40+ झालेला असले तरी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा खेळ बघायला मिळतो आपल्याला. महेश ठेरोंडेकरचा 4 षटकाची समाप्ती, 46 धावा धावफलकावर लागतात. याच्यानंतरचा सामना किरण पाटील यांचा कार्तिक 11 भाल विरुद्ध उस्मान कुरेशी यांचा मराठा अरेबियन स्थळ. दोन्ही संघ मालकांना विनंती आहे की आपले कर्णधार पाठवायचे आहेत या ठिकाणी. प्लेइंग लिस्ट 11 घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे नाणेफेक सुद्धा करायला यायचं आहे. मराठा अरेबियन उस्मान कुरेशी आपला कर्णधार पाठवायचा आहे. नागेश शीख प्लेइंग 11ची लिस्ट घ्यायची आहे. आशुतोष क्या बात आहे. आशुतोष दर्जेदार बॉलिंग करून दाखवतोय. आशुतोषला दाखवून देतोय की कशा पद्धतीचा मी गोलंदाज आहे. आज त्याला त्या दाखवण्याची संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपल्या थळच्या प्रेक्षकांना दाखवण्याची एक संधी प्राप्त झालेली आहे आणि त्या पद्धतीने तो गोलंदाजी सुद्धा करताना दिसतोय. चांगला चेंडू बघायला मिळाला. 46 धावा धावफलकावर अडवून ठेवलाय. पहिल्या षटकात 2 धावा दिल्या होत्या. पुन्हा एक चांगला चेंडू कैसा बाहेर निघतोय. फलंदाज पवनला थोडासा अंदाज येत नाहीये चेंडूचा. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय. धावसंख्येत कोणतीही वाढ नाहीये. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळते ते आपल्याला नक्कीच आशुतोष ढोकरकडून. अतिशय चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यामध्ये व्हेरिएशन, अचूक गोलंदाजी. या वेळेला मात्र पुलचा फटका बघायला मिळतो. आडव्या बॅटरी मारला तर त्याला आपण पूल म्हणतो. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा रेषा पार, मिळतोय झणझणीत चौकार. त्याने थोडंसं फ्लंबल झालं क्षेत्ररक्षक. 4 धाव मिळाल्या, 50 धावफलकावर. आहा हा, अतिशय चांगला चेंडू. 2 पायांच्या मधून जाणारा हा चेंडू, पवनला सुद्धा बुचकळ्यात पाडणारा चेंडू. 4था चेंडू बघितला आशुतोष देवकरचा. काय अफलातून गोलंदाजी केली. 1 चौकार नक्कीच खर्च केलेला आहे, परंतु त्याच्या गोलंदाजीला दाद द्यावी तेवढी थोडी आहे. आशुतोष देवकर अतिशय चांगली गोलंदाजी करताना शेवटचे 2 चेंडू या षटकामध्ये, या इनिंग्समध्ये अतिशय चांगला चेंडू कडा गेली आणि जाऊन फिरवला सालेकरांच्या हातामध्ये. फलंदाज पवन बाद. चेंडूवर किती दमदार नजर लावून तो आला बघूया मैदानाच्या बाहेरून. कशा पद्धतीने खेळणार आहे. आशुतोषच्या गोलंदाजी काय अफलातून गोलंदाजी करली त्याने. 11 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि फक्त 6 धावा खर्च करून एक महत्वपूर्ण सफलता सुद्धा प्राप्त केलेली आहे. अशांक साखरकरसाठी हा त्याचा इनिंग मधील शेवटचा चेंडू. अशांक साखरकर यावेळेला आल्या फेकतोय चेंडू सीमा रेषा पार, मिळतोय संघाला झणझणीत षटकार. हजर पाहिजे. किरण पाटील भाग. हॅलो.
नाणेफेक करून घेतोय लगेच या ठिकाणी दुसऱ्या सामन्याची पहिल्या षटकाचा या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालेला पहिल्या मॅच मधील आणि धावसंख्या झालेली आहे 56 धावा. मी म्हटलं होतं की आशांत साखरकर नजरा फिट करून नक्कीच आला असेल आणि त्या पद्धतीने आल्या त्यांनी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू भेटला आणि सरळ त्याला डीप मिडविकेटच्या डोक्यावरून विकावून दिलं. मी दुसऱ्या सत्रासाठी कालपासून शाबीरभाई कुरेशी डोळे लावून बसले होते की मुन्ना कधी अकब आहे का, मुन्ना येणार आहे की नाही, मुन्नाला बोलवलं की नाही. परंतु मुन्ना खूप बिझी होता. त्याचं बिझी शेड्यूलमधून आज वेळात वेळ काढून तो या ठिकाणी हजर झालेला आहे आणि आपल्या आवाजाची जादू आपल्या त्याच्या होम गावामध्ये थळ गावामध्ये ऐकवण्यासाठी मुन्नाला पाचारण केलेलं आहे. घेऊन चलतो मी जास्त वेळ न दौडता मुन्ना बुखारे यांच्याकडे. शहजाद भाई धन्यवाद विकास दादा. तो सबसे पहले आगे तमाम क्रिकेट के दीवानों का जय लंकेश पुरस्कृत थल बाजार थल ग्राम पंचायत लीग. मुन्नाजी पहिला आपण टॉस करून घेऊया दुसऱ्या मॅचचा. या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झाले आहेत. हे संजयभाई पत्रे, या दोन्ही संघाचे कर्णधार नागेश शीत यायचा आहे. प्लेइंग लिस्ट होईल तयार तिकडे, पटकन टॉस करून घ्या. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितला अतिशय चांगला दमदार खेळ दोन्ही संघांकडून बघायला मिळालेला आहे. 56 धावा लावलेल्या आहेत त्या आशांत साखरकरच्या योगेश म्हात्रेच्या थळ पालती संघाने आणि त्याच्या अपोजिट खेळताना ऋग्वेद मित 11 प्रकाश हलेकाना याचा संघ आपण बघणार आहोत कशा पद्धतीने तोडीस तोड उत्तर देणार आहे त्यांना. कारण त्यांच्यामध्ये सुद्धा आपण बघतो संदेश परकर आणि त्याचा साथीदार प्रकाश हलेकाना यांची ही सलामीची जोडी या ठिकाणी मैदान झाली. मनीष म्हात्रे संघाचा कर्णधार आणि नागेश शीत या दोन संघांच्या दरम्यान सामना होणार आहे. मी संजय पत्रे यांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. 5 षटकांचा हेड इज द कॉल अँड स्टेट. मनीष म्हात्रे, किरण पाटील पुरस्कृत कार्तिक 11 भाल संघाचा कर्णधार. नाणेफेक जिंकलेले आपण. आपला निर्णय प्रथम क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि अपोजिट संघात आपण बघताय नागेश शीद आहे. कशा प्रकारे आपलं त्यांची स्ट्रॅटेजी असणार आहे, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा. आम्ही मिनिमम धावत रोखण्याचा प्रयत्न करू. असं काही टार्गेट सेट केलेलं नाही, पण आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तुला ऑल द बेस्ट. तुझ्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. नागेश शीद नाणेफेक पहिलाच आपण सामना ठरलात. नाणेफेकीत मायना हरकत नाही तशी, फक्त फिल्डिंग घ्यायची किंवा बॅटिंग घ्यायची याची स्वतः मर्यादित असते. आपण किती धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 5 वारला तरी 50+ पाहिजे, कारण का आमच्याकडे नवीन बॉलर असल्या कारणाने अजून त्याचा काय अनुभव नाही. कारण का सगळे 3 युवा बॉलर आहेत आमच्याकडे, त्याच्यामुळे जरा 50+ असेल तर आम्हाला बरं होईल. 50+ त्यासाठी तुमची बॅटिंग साईड आहे समजा त्याची, आणि तुमच्याकडे नवीन गोलंदाजांचा भरणा केलेला आहे आणि त्यांना तुझ्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची संधी मिळेल. खूप भाग्य आहे त्यांचं सुद्धा, त्यांना आज खेळण्याची संधी प्राप्त झाल्या त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तुला या सुद्धा सामन्यासाठी. आणि मी घेऊन चलतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये मुन्ना बुखारे. धन्यवाद विकास दादा. तो सबसे पहले आगे तमाम क्रिकेट के दीवानों का खिलाड़ियों का मैं जय लंकेश पुरस्कृत थल ग्राम पंचायत लीग 2022 आज इस प्रतियोगिता का दूसरा दूसरे दिन में होने वाले शानदार मुकाबले स्ट्राइक के बल्लेबाज संदेश परकर और नॉन स्ट्राइक के प्रकाश हालेकाना और गेंदबाजी के लिए आते हुए पहला पावर का शतक लेकर आते हुए 30 गज दायरे के अंदर गेंदबाज पवन कोडाजी. जब टूटने लगे हौसले तो ये बात याद रखना, बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते. ढूंढ लेते हैं अंधेरों में मंजिलें अपनी, क्योंकि युग भी कभी रोशनी के मोहताज नहीं होते. दक्षिण सामना का इशारा, मैच इज ऑन. जीतने के लिए निर्धारित 30 गेंदों में 57 रनों की जरूरत. पहली गेंद इलेक्शन से भटकते हुए दक्षिण अंपायर सुबह के वक्त एक्सरसाइज करते हुए ऐसी सिंधौ नंबर 22 पनिशमेंट देते हुए अपने बाजुएं खोलते हुए जाना था वाशी पहुंचे काशी. अतिरिक्त रन की सहायता से श्री गणेशा होता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम
ऋग्वेद बीच वंथल लाठी की जानिब से इस बार गुल्ले स्पॉट में डब्बा खाने के बाद थोड़ी सी ऊंचा नहीं थी, अनएक्सेप्टेड बाउंस जिसे कहा जाता है। अंपायर ने देखा प्रकार बाउंस का इशारा जरूर यहाँ पर दिया, चेतावनी दी। अगर इस तरह की गेंद होगी तो यकीनन उसे शासन लगाया जाएगा, तनकीद किया जाएगा। फिर से एक बार पवन कोटा जी अपनी ओर अगली गेंद डालने के लिए तैयार। इस बार उल्ले स्पॉट में डब्बा खाने के बाद थोड़ी सी ऊंचा जरूर ली थी और सीधा विकेट कीपर के दस्तावेज में कोई इनकी गुंजाइश नहीं। हर गुंजाइश को खारिज करते हुए गेंदबाज पवन कोंडा जी इस बार अपने स्पेन में गेंदबाजी करते हुए बल्लेबाज को चक्कर में डालने में कामयाब होते हुए इस बार फिर से शक्ल कर खेलने का प्रयास, लाजवाब गेंदबाजी पावर प्ले के षटक में जकड़ कर रखा है बल्लेबाज संदेश परकर को। जीतने के लिए 30 गेंदें 57 रनों की जरूरत है यहाँ पर बल्लेबाज को अंकुश लगाते हुए गेंदबाज पवन कोंडा जी अपने अगली गेंद सामना करेंगे संदेश परकर। इस बार आने बने से खेलने का प्रयास, सीधी मिडाउन की दिशा में शॉट लॉन्ग लेग के खिलाड़ी जब तक आते हैं तब तक एक रन आसानी से मुकम्मल। एक रनों के साथ आगाज किया, अपना अकाउंट ओपन किया, टीम का स्कोर जा पहुंचा है 2 रन बिना कोई नुकसान के, क्योंकि पहला आउट है पर पवन कोंडा जी अपने ओर से 5 विकेट। पावर प्ले के षटक में काफी कंजूसी गेंदबाजी पर बल्लेबाज प्रकाश शालेकाना जैसा बैटिंग आधार आज तो संघर्ष तारनहार ऐसा कहा जाता है। आज इस प्रतियोगिता में आज थर्ड ग्राम पंचायत लीग 2022 में जयलंकेश पुरस्कृत जयलंकेश ग्रुप हर बाजार की जानिब से जो टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया है, बहुत ही बढ़िया आयोजन दिखाई देता हुआ। फिर से एक बार पवन कोंडा जी अपने ओर की 5वीं गेंद। इस बार अच्छी गेंद और भी किस्म की गेंद आड़े बल्ले से खेलने का प्रयास था, गेंद थोड़ा सा बाहर हिस्सा जरूर लगा था, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट की जाती। पावर प्ले के षटक में दोस्तों काफी कंजूसी गेंदबाजी करते हुए मानो यहाँ पर रनों पर अंकुश लगाया गेंदबाज पवन कोंडा जी, और इसी गेंदबाजी के लिए जाने जाते हैं पवन कोंडा जी, जिन्होंने अपने पावर प्ले के षटक में मात्र 2 रन दर्ज किए हैं और लाजवाब गेंदबाजी का स्पेल करते हुए इस प्रतियोगिता में इससे एक बार पावर प्ले के षटक की आखिरी एक गेंद डालने के लिए तैयार सामना करेंगे प्रकाश शालेकाना। और इस बार मिड ऑफ की दिशा में खेलने का प्रयास था, कवर गली क्षेत्र में गेंद डिक्लेयर जोन में हमारे गुण लेखक सर बताते हुए एक ओवर की समाप्ति के बाद बिना कोई विकेट खोए 3 रन। पवन कोंडा जी आज इस प्रतियोगिता में काफी सफलतापूर्वक गेंदबाजी करने में कामयाब होते हुए, और यही रणनीति यही स्ट्रैटेजी यहाँ पर रखनी होगी, क्योंकि जयलंकेश ग्रुप हर बाजार पुरस्कृत थर्ड ग्राम पंचायत लीग 2022 का आगाज किया है, और इस आगाज में अपना वर्चस्व कायम रखना है तो इसी तरह से गेंदबाजी करनी होगी, बल्लेबाजों को जकड़ कर रखना होगा। तो फिर से एक बार गेंदबाजी के लिए देवे APL में अलीबाग प्रीमियर लीग 2022 में जिन्होंने बेस्ट गेंदबाज का खिताब हासिल किया था, वही गेंदबाज आशांक साखरकर, खुद कप्तान टीम वंश रुद्रांश थर्ड पार्टी की जानिब से बिलोंग करने वाले खिलाड़ी आज इस प्रतियोगिता में किस तरह की गेंदबाजी होगी, क्योंकि हमारे गुण लेखक सर बताते हुए पहली इनिंग में बल्लेबाजी करते हुए एक गेंद का सामना किया था, छक्का लगाकर आगाज किया था, वही आशांक साखरकर के ऊपर पूरी जिम्मेदारी। जयलंकेश ग्रुप स्वयंसेवक सर्वांनी समोर या पॅव्हेलियनच्या आणि समोर सीमारेषेचा ताबा घ्यायचा सर्वांनी। थर्ड ग्राम पंचायत लीग 2022 के इस ड्रीम्स क्रिकेट डॉट के माध्यम से पूरे जग पर दिखाई जा रहा है, उसका भी मैं सहर्ष स्वागत करना चाहूंगा कौस्तुभ पाटिल और हमारे गुण लेखक शुभम जी कानपुरी, इनका भी मैं आभार व्यक्त करना चाहूंगा। फिर से बास्केट शॉट के नीचे खिलाड़ी तब तक एक रन आसानी से मुकम्मल करते हुए पहली गेंद पर श्री गणेशा किया है आशांक साखरकर के ऊपर, एक रन के साथ आगाज करते हुए स्कोर जा पहुंचा है बिना कोई विकेट खोए 4 रन। दूसरा आउट होने पर 30 गेंदों में 57 रन बनाने होंगे यहाँ पर इस प्रतियोगिता में। तो फिर से एक बार स्ट्राइक पे प्रकाश शालेकाना एक नामांकित बल्लेबाज है, आज इस प्रतियोगिता में किस तरह की बल्लेबाजी होगी, और इस बार करीब डिक्लेयर जोन है, तो यहाँ पर थोड़ी सी आउटफिल करा होने के कारण हमारे अंपायर जी का इशारा, एक रन आता हुआ इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा 5 रन स्कोर बोर्ड पर। दूसरा आउट प्रगति पर
थल एक्सप्रेस जिसे कहा जाता है वही गेंदबाज आशान साकरकर अपनी ओर की अगली गेंद बल्लेबाज प्रकाश हालेकाना के लिए। इस बार फुल टॉस के बाहर क्या बना तू सिगरेटो करो डीजे को मौका। गेंद पर चौवा जरूर चला था, उसके बाद का बैक किया है डॉट स्कोर हुआ मात्र 9 रन बिना कोई विकेट खोए। दूसरा ओवर पर 30 गेंदों में 57 रनों का लक्ष्य खड़ा किया है। इस बार प्रकाश हालेकाना डांसिंग डाउन आगे कर दिया है, रूप बनाकर खेलते हुए एक्स्ट्रा ओवर रन के बाद चौका डीजे को मौका। हिराचंद बावरे यांचं आगमन झालंय, त्यांचा फुल गुच्छ देण्यात येईल। तो दोस्तों अक्सर कहा जाता है चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, कॉलेज में लड़की नहीं तो पढ़ने में क्या मजा, और मैदान पर दर्शक नहीं तो खेलने में क्या मजा। तमाम क्रिकेट के दीवानों का मैच जय लंकेश ग्रुप थर्ड बाजार पुरस्कृत थर्ड क्रम पंचायत 2022 की जानिब से सहर्ष स्वागत करता हूँ, वेलकम देता हूँ, खुशामदीद देता हूँ। या ठिकाणी हिराचंद बावरे यांचे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा मी संजय पत्र्यानं विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे। धन्यवाद। तो फिर से एक बार दूसरी टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज पवन कोंडा जी ने पावर प्ले के षटक में कंजूसी गेंदबाजी की थी, क्या फिर से एक बार वो स्ट्रैटेजी रहेगी जिस साइड पे बल्लेबाज संदेश परकर भी एक नामचीन बल्लेबाज है। आज नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत। पहला ब्रेक थ्रू दिलाया है गेंदबाजी करते हुए पवन कोंडा जी की जितनी तारीफ करूं उतनी कम है दोस्तों। विकास दादा मैं कहना चाहूंगा पवन कोंडा जी का ऐसे खिलाड़ी है जिन्होंने सुरकोली के मैदान पर भी अच्छी गेंदबाजी की थी और रेवगढ़ जैसे टीम को जकड़ कर रखा था। तो फिर से एक बार क्या इस लीग में किस तरह की गेंदबाजी होगी, क्योंकि जीतने के लिए 30 गेंदें 57 रनों का लक्ष्य खड़ा किया है। 14 रन 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर पर यहाँ पर अभी बल्लेबाजों को अपने बाजू खोलने होंगे, छक्के चौके लगाने होंगे, अपनी रणनीति को अपने टॉप की ओर लगाना होगा। नए बल्लेबाज मैदान पर आदित्य मात्रे अभी पहली गेंद का सामना करेंगे गेंदबाजी मार्ग पर। निजी दूसरा टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए पवन कोंडा जी अपनी ओर की दूसरी गेंद डालने के लिए तैयार। इस बार सीधा खेल दिया है लॉन्ग लेग शॉर्ट लॉन्ग लेग की दिशा में गेंद डिक्लर जोर में जाती है। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 15 रन 1 विकेट के नुकसान पर। बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है दोस्तों, सोच बदलो सितारे बदल जाएंगे।
नजर बदलो नजारे बदल जाएंगे। कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे। तो यहाँ पर दबाव थोड़ा सा दिखाई देता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम ऋग्वेद लाठी की जानिब से प्रकाश हालेकाना अभी भी शांत दिखाई देते हुए जो बल्लेबाजी के लिए जाने जाते प्रकाश हालेकाना उन्होंने थोड़ा सा नाराज किया। स्कोर जा पहुंचा है 15 रन, 1 विकेट के नुकसान पर। जबकि तीसरा ओवर पर गेंदबाजी मार्ग पर पवन कोंडा जी अपने ओर की अगली गेंद सामना करेंगे आदित्य म्हात्रे। आदित्य के ऊपर पूरी जिम्मेदारी वन डाउन बल्लेबाजी के लिए जरूर आए। दूसरी तरह से यहाँ पर इस बार ऑफ के बाहर जाने वाली गेंद दक्षिण अंपायर ने अपने 5 रन खोलते हुए आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए अतिरिक्त रन की सहायता से स्कोर में इजाफा। स्कोर जा पहुंचा 16 रन, 1 विकेट के नुकसान पर। जबकि तीसरा ओवर पर ये बाजी मार कर फिर से एक बार पवन कोंडा जी अपने ओर की अगली गेंद इस बार जड़ बनाने की कोशिश की और मास्टर का इस्तेमाल किया था। अपने अस्त्र में से बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हुए इस अस्त्र शस्त्र का इस्तेमाल इंडियन गेंदबाज जसप्रीत बुमराह गेंदबाजी करकर उसी शैली में गेंदबाजी की पवन कोंडा जी ने और बल्लेबाज आदित्य म्हात्रे को जकड़ कर रखा। इस बार शफल होकर खेलने का प्रयास है और लेग के दिशा में गेंद जरूर ट्रैवल उतरी थी पर बल्लेबाज गेंद का कोई संपर्क नहीं। यहाँ पर पहले ही मन बना लिया था बल्लेबाज आदित्य म्हात्रे ने, पर सराहना करनी होगी फिर से एक बार गेंदबाज पवन कोंडा जी ने लाजवाब गेंदबाजी करते हुए मात्र जकड़ कर रखने में कामयाब होते। थोड़ी की जाए इस मैच में 30 गेंदे 57 रनों की जरूरत है। अभी भी स्ट्राइक पे बल्लेबाज आदित्य म्हात्रे और नॉन स्ट्राइक पे प्रकाश हालेकाना। इस बार और भी किस्म की गेंद से खेल दिया ऑन साइड में काउ कवर में खिलाड़ी आशान कर जब तक फील करते तब तक 1 रन असर से मुकम्मल। 9 रन, कोई नहीं गुंजाइश नहीं। यहाँ पर डॉट की जाती थी इस ओवर की आखिरी 1 गेंद आना बाकी। बड़ी कठिनाई परिस्थिति में डाल दिया है बल्लेबाजी करने वाली टीम को गेंदबाज पवन कोंडा जी ने। इस बार फुल टॉस की गेंद से खेल दिया शॉट बैकवर्ड के दिशा में गेंद के नीचे खिलाड़ी तब तक कोई नहीं की गुंजाइश नहीं। यहाँ पर डॉट की जाती थी 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा पर शुभम कानपुरेश्वर बतलाते हुए 16 रन, 1 विकेट के नुकसान पर। हेलो आरसी ग्रुप से कॅप्टन संजय जी 1 मिनिट। आरसी ग्रुप संघाचे कर्णधार त्यांचे सर्व आरसी ग्रुपचे राकेश चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचा हा जो वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मी विनंती करतोय राकेश चव्हाण यांना की आपण येऊन या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। संपूर्ण जयलंकेश ग्रुप आयोजित या संपूर्ण थळ ग्रामपंचायत तर्फे तुला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा। ओव्हर टू मुन्ना। तो आज राकेश चौहान का जन्मदिन, फूल को गुलशन मुबारक, चांद को चांदनी मुबारक, आशिक को महबूबा मुबारक। और राकेश चौहान सर आपको जयलंकेश ग्रुप की जानिब से जन्मदिन मुबारक। अब जियो हजारों साल, साल के दिनों 50,000। हेलो हेलो। तो 3 ओवर की समाप्ति का स्कोर जा पहुंचा है 16 रन के नुकसान पर। स्ट्राइक के बाद प्रकाश हालेकाना की बात आ गया के बाद संकेत 12 जरूरत पर 20 पॉइंट 50 का सबसे पहले बात करनी होगी। याद रखिए प्रकाश हालेकाना के भी जल्दी निकालने में कामयाब होंगे। संकेत इस बार सबसे अच्छी गेंद पहली गेंद यहाँ पर होते हुए संकेत दबाव प्रकाश हालेकाना के ऊपर 11 गेंद 41 रनों की जरूरत। फिर से एक बार प्रकाश हालेकाना पर इस बार का इस्तेमाल किया और लगाते हुए स्कोर भी स्कोर का पहुंचा 17 रन। 11 के लिए 40 रनों की जरूरत है जीत के लिए। बल्लेबाजी करने वाली टीम
23 रन ऑन द बोर्ड। 10 से 24 रनों की जरूरत शुभम गांगुली से अभी तक बाकी है। अनोखे स्ट्राइक से करने का प्रयास, दूसरे पास आकर स्ट्राइक करने का प्रयास, अंपायर की हमारी तरफ से वाइड करा करते 1 प्लस वाइड करा करते स्कोर का पहुंच है 25 रन। जीतने के लिए भी 10 गेंदे 32 रनों की जरूरत। एक छक्के ने समीकरण बदल दिया, दबाव से निकालने का ये बात सच है। इस बार फिर से और ऐसे पनिशमेंट देते हुए दोस्तों मैं अक्सर कहता हूँ एक गलती करो 1000 कर दिया करो, एक गलती करो 1000 कर दिया करो, और एक गलती बार बार मत करो। राकेश चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान कॅमेरा. केला जातो. वाढदिवस कॅमेरा फिरवायचा. बर्थडे बॉय राकेश चव्हाण. जीतने के लिए 10 के लिए 1 रनों की जरूरत यहाँ पर करने का प्रयास बल्लेबाज प्रकाश खड़ेकरा किसी शॉट में जाने जाते इससे बाकी पास के ऊपर दबाव आता हुआ प्रेशर आता हुआ ये क्या स्टाइल है। इस बार अच्छे केंद्र में डालने को समीकरण बदलता हुआ 36 रन 31 रनों की जरूरत इस बार सफल खिलाड़ी यहाँ पर हर गुंजाइश को वापस करते हुए संकट ने कम बैक किया। पहले की 55 का जरूर चला था, अभी भी 8 रनों की जरूरत अनिवार्य होगा इस प्रतियोगिता में। बल्लेबाजी करने वाले प्रकाश खड़ेकरा के ऊपर दबाव आता हुआ प्रेशर आता हुआ बल्लेबाज ने हाथ छोड़ देने का मौका नहीं दिया। इस एरिया के साथ 27 रन 27 ऑन द बोर्ड। 7 के 30 रनों की जरूरत है। दबाव प्रकाश खड़ेकरा का इस दबाव में कामयाब होंगे क्योंकि 7 के 30 रनों की जरूरत है। स्कोर का पहुंच है 27 रन। स्कोर बोर्ड पर बात यहाँ पर करने के बाद सच कमेंटेटर्स मधला एक चांगला बुलंद आवाज म्हणून ओळखला जातो ते झिराड गावचे सुपुत्र प्रितेश पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी जयलक्ष्मी ग्रुप तर्फे या भव्य स्पर्धेमध्ये त्यांचं मनापासून स्वागत करतो. वेलकम प्रितेश, वेलकम. आज संपूर्ण दिवसभरात आणि उद्या सुद्धा त्यांचा आपण बुलंद आवाज ऐकणार आहोत. एक चांगला मधाळ आवाज घेऊन जातोय पुन्हा एकदा मुलाकडे. परंतु प्रकाश आपण खेळ बघितला आता 2 जबरदस्त षटकार लगावले होते, परंतु मधले जे 3 चेंडू खेळला तो त्याचा एक वेगळी स्ट्रॅटेजी असेल, परंतु ते खेळताना आपण बघितलं स्वतःला त्याने पिचकाळत पडलं होतं. त्या 3 डिलिव्हरीमध्ये एकही धाव आली नाही. कदाचित जर आपण नेहमीच्या फॉर्मॅटमध्ये खेळला असता तर मात्र त्याच्या अजूनही एका दुसरा षटकार नक्कीच लागू शकला असता. खरोखर ती प्रकाशची वेगळी स्ट्रॅटेजी होत म्हणणार. धन्यवाद नुकसान पर 5 के 23 रनों की जरूरत अभी प्रकाश हमारे 23 रनों की जरूरत
यहाँ पर कर्तव्य को करते हुए उनका बड़ा स्ट्रोक होगा बल्लेबाज प्रकाश हालेकाना द्वारा। क्योंकि दोस्तों अक्सर कहा जाता है जब टूटने लगे हौसले दिल के बाद याद रखना बिना मेहनत के हासिल तक तो काज नहीं होते। ढूंढ लेते हैं अंधेरों में मंजिलें अपनी, क्योंकि युग भी कभी रोकने के मोहताज नहीं होते। कहने का तात्पर्य दोस्तों जब खुद को अंदर में चमक सकता है खिलाड़ी थोड़ा सा असंभव हुआ पंचायत करने का प्रयास और अच्छा एफर्ट जरूर करता था। तब तक नंबर 2 के साथ स्कोर जीतने के लिए अभी 19 रनों की जरूरत है। तीन बड़े स्ट्रोक यहाँ पर अभी उस्मान बनना होगा क्योंकि पर्चा बनना है, आज की प्राप्त करना है। यहाँ पर 3 स्ट्रोक बनाने होंगे। बल्लेबाज प्रकाश हालेकाना इस बार गेंद डिक्लेयर 3 गेंद 18 रनों की जरूरत, 3 की दरकार धक्का यहाँ पर 3 बड़े स्ट्रोक लगाने होंगे। करते मुद्दों पर भरोसा प्राप्त करने में कामयाब होंगे या प्रकाश हालेकाना जिस लोगों को चले जाते हैं हरी बातों को जीतना में आता है ये कहलाएगा। देखना है टीम के लिए 18 रन बनाने वाले बाद करने वाली टीम रुपये और लाठी की जाने से और पास करते हुए वंश रुद्रांश थर्ड पार्टी की जाने से पास करते हुए टीम के लिए 18 रन बनाने होंगे। क्या होगा इस मैच में? इस मैच थोड़ी सी शांतता यहाँ पर दिखाई दे रही है कि 18 रन की जरूरत है। 2 छक्के जड़े 6 रन की जरूरत। प्रकाश हालेकाना 40 रन पर बल्लेबाजी करते हुए पर यहाँ पर जीत हासिल करते हुए वंश रुद्रांश थर्ड पार्टी 8 रन रुपये थर्ड पार्टी शादी तमाम मेदानों से शादी के तमाम टॉप बॉक्स के पास तशरीफ लाए। बहुत ही पर एक छक्का लगाने के बाद प्रकाश हालेकाना और वंश रुद्रांश थर्ड पार्टी। हॅलो ताळमाळे वायशर भाल पालथी गुंजाळाळी